मत आहे की राजकीय स्वार्थापोटी भांडणं लावल्या जात आहेत. मला सांगा, जर समजा सरकारने जी-आर काढला तर त्या जी-आरचा विरोध करण्यासाठी हाके साहेबांनी सरकारशी भांडावं. मराठा समाजावर वेगवेगळं बोलून किंवा जरांगे पाटलांवर बोलून काही फायदा आहे का? जरांगे पाटलांना आरेतुरे करणं, बोलणं कशासाठी? समजून घ्या भावांनो, ओबीसी आणि मराठा दोघांनी समजून घ्या की हे फक्त आणि फक्त भांडण लावून त्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी चालू आहे. जर यांना खरंच समाजाची कळवळ असली असती तर तुम्ही कोर्टात गेले असते, तुम्ही सरकारच्या विरोधात निदर्शने केली असते. जरांगे पाटलांच्या विरोधात का बोलायचं? म्हणजे त्याला कारण लागेल ना की जरांगे पाटलांच्या विरोधात का बोलावं? जरांगे पाटील ओबीसींना भांडले का नाही? जरांगे पाटलांनी ओबीसी, उलट जरांगे पाटलांनी तर ज्ञानेश्वरी मुंडे ताईंसाठी रस्त्यावर उतरले, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सगळं त्यांनी म्हणजे आंदोलन केलं किंवा त्यांनी मुख्यमंत्र्याला बोलले. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की हाकेंना फक्त भांडण लावायचे, हाके असतील, हे वाघमारे असतील, हे सगळे दलाल लोक आहेत. हे पैसे घेऊन केवळ आणि केवळ दोन समाजामध्ये भांडण लावू पाहत आहेत आणि या भांडणाचा फायदा त्यांना राजकीय करून घ्यायचा. हाकेचं जर राजकीय इंटेन्शन नसतं किंवा त्याचा